नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या अंबड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयमा निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून उद्योग एकता पॅनलनं सत्ता परिवर्तन करत ऐतिहासिक विजय नोंदवलाय। अध्यक्षपदासाठी राजेंद्र पानसरे आणि खजिनदार पदासाठी अविनाश बोडके यांनी प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवत आयमावर आपलं वर्चस्व सिद्ध केलंय। आयमाच्या सत्तेची चावी कोणाकडे जाणार याकडे संपूर्ण सातपूर अंबडसह जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचं लक्ष लागलं होतं। अत्यंत अटीतटीच्या वाटणाऱ्या या निवडणुकीत उद्योजकांनी मात्र परिवर्तनाच्या लाटेवर स्वार होत उद्योग एकता पॅनलच्या बाजूने कौल दिला। निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश ब्राह्मणकर यांनी अधिकृत निकाल जाहीर करताच विजय समर्थकांनी जल्लोष केला। उद्योजक मित्रांनो, नुकताच आयमा निवडणूक 2026-28 पार पडलेली आहे। सर्व मतदान अतिशय शांततेच्या प्रक्रियेत आणि पारदर्शकपणे कोणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने आम्ही घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला। त्यामध्ये आता आमच्या हाती आलेल्या आकड्यानुसार अध्यक्षपदासाठी उभे असलेले ललित बुब यांना 662 मते मिळालेली आहेत। राजेंद्र पानसरे यांना 783 मते मिळालेली आहेत। एकूण 49 मतं बाद झालेली आहेत आणि ट्रेझरर पोस्टसाठी उभे असलेले हर्षद बेळे यांना 693 मतं मिळालेली आहेत आणि अविनाश बोडके यांना 751 मतं मिळालेली आहेत। एकूण 49 मतं बाद झालेली आहेत। अशा पद्धतीने आपण ही निवडणूक प्रक्रिया पार पाडलेली आहे। आम्हाला सगळेच उमेदवार मतदार सगळ्यांकडूनच खूप चांगलं सहकार्य मिळालं, त्याबद्दल सगळ्यांचे आम्ही आभार मानतो। धन्यवाद। नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र पानसरे आणि खजिनदार अविनाश बोडके यांनी विजयानंतर हा विजय माझा नसून प्रत्येक उद्योजकाचा आहे। उद्योजकांच्या समस्या आता कागदावर राहणार नाहीत तर त्या निकाली काढण्यासाठी आम्ही सज्ज राहू। उद्योजकांनी जो विश्वास दाखवलाय त्याला तडा जाऊ देणार नाही असा विश्वास व्यक्त केला। आयमाच्या निवडणुकीमध्ये कुठलंही सत्ता परिवर्तन झालेलं नाहीये। आम्ही सत्तेतलेच लोक परत सत्तेत आलेलो आहे। फक्त त्याच्यामध्ये थोडा काही क्विट आला होता तो आम्ही क्लिअर केलाय। बाकीची जी काही आमची टीम आहे ती माझ्या बरोबर आहे आणि त्यांच्याबरोबर मी पुढचे 2 वर्ष अध्यक्ष म्हणून सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे। निवडणूक मध्ये जे काय आम्ही बेसिक ज्या गोष्टी आहे, रोड, पाणी, लाईट, या महत्वाच्या गोष्टीवरती फोकस करणार आहोत। येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये एमआयडीसीतील मॅक्झिमम रोड कशी कव्हर करून घेता येईल त्याच्यावरती आमचा फोकस राहणार आहे। बाकी लाईट, पाणी आणि सर्वात महत्वाचं जे काही बेसिक गोष्टी आहे ज्याच्यामध्ये जसं आमचं सांडपाणी याच्या गटार योजनेसाठी महत्वाचा एक टप्पा आहे त्याचा पाठपुरावा करणार आहे। ही निवडणूक खूप छान झाली। याच्यामध्ये मी आणि अविनाश हा फक्त चेहरा होतो, पण आमच्या मागे भरपूर लोक होते। जसं एक अर्जुन असतो आणि त्याला गाईड करणारे कृष्ण असतात, एक कृष्ण नसताना माझ्या मागे असंख्य कृष्ण होते। त्याच्यामध्ये आम्हाला मुख्यतः सांगायचं झालं तर संजय महाजन हा मनुष्य काय आहे याच्याबद्दल 2 शब्दात सांगणं मुश्किल आहे। तर त्या माणसाने हे जे काही मायक्रो प्लॅनिंग केलं होतं आणि आम्ही जे काही सर्वांनी मिळून एकत्रित माझ्या टीमनी, माझ्या मागे असलेल्या लोकांनी मला जो सपोर्ट दिला त्यातनं यश शक्य झालेलं आहे। या विजयाबद्दल आमचे मार्गदर्शक श्री पानसरे साहेबांनी माझ्यावर ज्यावेळेस ही जबाबदारी दिली की अविनाश आपल्याला अशा पद्धतीने करायचंय, तर मी माझं मागीच ज्यावेळेस माझे काही मॅनिफेस्टो होता त्यावर सरांच्या मला मी एकच सांगितलं की मी ट्रेझरर या पदासाठी अध्यक्षांना मी मागेच सांगितलं की अध्यक्षांना ही संस्था चालवायची आहे, मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे आणि जे कोणी जनरल सेक्रेटरी असतील त्यांना ती पुढे न्यायची आहे आणि ॲज अ ट्रेझरर मला ती टिकवायची आहे। या पद्धतीने मी हे सर्व काम त्यांनी आणि माझ्या सर्वसामान्य उद्योजक असतील यांनी जो आमच्यावर विश्वास टाकला, आम्ही त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही। दिलेल्या सर्व आम्ही मॅनिफेस्टोमध्ये नक्कीच आम्ही त्याला तुम्हाला आमचं एक विजन डॉक्युमेंट्स असेल, आमचं जे काही पुढील तुम्हाला 2, 4, 6 महिन्यामध्ये सर्वच गोष्टी सगळ्या माननीय अध्यक्षांच्या साहेबांच्या आणि आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ माजी मंडळी मी सांगितलं की त्यांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली नक्कीच काम करू आणि संस्थेचा आलेख हा दिवसेंदिवस तुम्हाला नावलौकिक झालेलाच दिसेल। या विजयानंतर नाशिकच्या औद्योगिक वर्तुळातून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। आता आयमाच्या नव्या नेतृत्वाकडून नाशिकच्या उद्योगांना कोणती नवी दिशा मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, अंबड।